प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा आणि एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवीत. मग ज्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्नबा म्हणजे बोधपुत्र म्हणत. त्याची शेत जमीन होती, ती त्याने विकली आणि तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू निकोदेमास म्हणाला, तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. निकोदेम त्याला म्हणाला, ह्या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हाला ह्या गोष्टी समजत नाहीत काय? मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जे आम्हास ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानित नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरीत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेली आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.